मी माईची शपथ घेऊन सांगतो की मी कोणत्याच पिढीला नाव ठेवत नाही आहे. आपल्या आधीची जी पिढी होती ती आपल्याला नाव ठेवायची, त्यांची काही चूक नाही. बरं, आपली जी येणारी पिढी आहे ज्यांना आपण जेन झी म्हणतो, मी त्यांना पण नाव ठेवत नाही आहे. नक्कीच ते आपल्यापेक्षा 2 पट जास्त हुशार आहेत. त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट आहे, 1 व्हर्जन पुढे आहे आपल्यापेक्षा. आपल्या भारताचं भविष्य त्यांच्या हातात आहे. पण जी काही बकचोदी ते सय्यारा पायसन थिएटरमध्ये करताय ना, तर मला टेन्शन येतं आहे की यार यांच्या हातात आपलं भविष्य द्यायचं कसं काय. बरं, तुम्ही जेन झी लोकं तुम्ही ऐकताय ना, तर तुम्हाला सांगतो, सय्यारा पिक्चरचा जो डिरेक्टर आहे ना, त्यानं याच्यापेक्षा पण बाप पिक्चर केलेत पहिले. आवारापन, आशिकी 2, जहर, कलयुग, हमारी अधुरी कहानी, एक विलन. अरे हे पिक्चर पाहिजे का पहिले? मान्य आहे तो पिक्चर चांगला असेल, त्याचं म्युझिक चांगलं आहे, पोरांनी चांगलं काम केलं असेल. अरे पण असं नका करू ना, आम्ही पण पाहिलं आहे आशिकी 2, रॉकस्टार, आवारापन आम्ही पण पाहिलं आहे. आम्ही कसे काय येडेधंदे करत होते का? अरे काय नाही, असं असेल तर नका करू. तुम्ही जिम्मेदारी घेऊ नका आपल्या भारताची. खुर्च्या काय फाडताय, बोंबलता काय? चला नाही सण तुम्ही पिक्चर पाहायला गेले. अरे तू पहिले सुधरी तर जाय. असं नका करून यार, गैर अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडून. नाही रो, असं असेल तर कॅन्सल, ठप्पा आहे डायरेक्ट, टाईमप्लीज आहे. भेटणार नाही तुम्हाला, जिम्मेदारी तुमच्या हातात भेटणार नाही. जोपर्यंत आम्ही म्हातारे होत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडे काहीच भेटणार नाही तुम्हाला. असे धंदे जर करशाल ना, तर मुळीच नाही, डायरेक्ट बंद करा तुम्ही ते.